दिनांक 27 व 28 तारखेला माळमाथा परिसरातील देवघट, कळवाडी, दापुरे, साकूर, हिसवाळ आदी गावांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः भुईसपाट झाले. मागच्या वर्षी दुष्काळाने आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाने मारले आणि आता अवकाळी पावसाने. कुठेतरी रब्बी हंगामात चांगले पीक येईल या आशेने शेतकरी मोठ्या जोमाने कामाला लागला होता. आहे त्या पाण्यात चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी धडपडत असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण धुळीस मिळवले आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्याची भर रब्बी हंगामात आहे. त्या कमी पाण्यात ठिबक सिंचनाचा वापर करून उत्पादन घेण्यासाठी शेतकरी काबड कष्ट करत होता. या हंगामात तरी खर्च निघेल अशी आशा शेतकऱ्याला होती, मात्र निसर्गाने शेतकऱ्यांचं कंबरडेच मोडले. मागच्या वर्षाचा या भागातील शेतकऱ्यांना ना पीक विमा मिळाला ना दुष्काळ निधी. अशातच परत असं संकट. त्यात नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून सक्तीची कर्जवसुली व कर्जवसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या नोटिसा. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगावं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय. मात्र अशी परिस्थिती असताना देखील कुठल्याही राजकीय पुढाकाराला शेतकऱ्याचे दुःख दिसत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.